नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन औरंगाबाद, महात्मा गांधी मिशनचे पत्रकारिता महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण रसिक श्रोत्यांच्या समोर घेऊन येत असतो. चित्रपट चावडीसारखा उपक्रम असेल, वेगवेगळे चर्चासत्र असतील, संगीत, गझल, चित्रकला, छायाचित्र या सगळ्यांशी निगडीत कार्यक्रम असतील. हे दर महिन्याला काही ना काहीतरी उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसाच एक प्रयत्न आहे कथाघेरा. कथाघेरा ही काय संकल्पना आहे? तर आमचा एक अनुभव आहे, एक प्रेमळ आरोप आहे, की आजचे तरुण मंडळी हे समाज माध्यमामध्ये जेवढे बिझी असतात, जेवढे व्यक्त होतात, तेवढे त्यांचं वाचनामध्ये ते रमत नाही. मग यासाठी काय करता येईल? मग अशी एक कल्पना समोर आली, की आपल्याकडे महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये एवढे उत्तमोत्तम लेखक होऊन गेलेत, कवी होऊन गेलेत. आजही उत्तम लिखाण केलं जातंय. अशा कथाकारांच्या, लेखकांच्या कथा निवडून त्याचं अभिवाचन केलं तर? ते अभिवाचन करण्यासाठी अजून काही गोष्टी नाट्यतंत्राचा वापर करण्यात आला तर? किंवा कुठलाही एखादा फॉर्म न देता इन्फॉर्मली ह्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने जर प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करता आल्या, तर त्यातून नक्कीच या तरुणांना आपल्या या साहित्याचा परिचयसुद्धा होईल आणि त्यातले काही या प्रकाराच्या नादीसुद्धा लागतील. त्या संकल्पनेतून निलेश राऊत, नीना निकाळजे, योगेश इरतकर, महेश देशमुख, बालाजी सुतार अशी सगळी ही मंडळी या उपक्रमामध्ये स्वतःचं योगदान देऊ लागली आणि त्याचं हे पहिल्या सादरीकरणाचं पहिलं पुष्प आम्ही आज आपल्यासमोर सादर करणार आहोत. कथाघेरा ही संकल्पना काय? हे नाव काय आहे? जगभरातल्या थिएटरचा अभ्यास करत असताना एका ठिकाणी एक संदर्भ आला, की नेपाळमध्ये कथाघेरा नावाचा एक प्रकार आहे. सगळे लोक एकत्र जमतात. घेरा म्हणजे आपली जी चावडीचंच एक वेगळं रूप आहे. तर एका झाडाखाली, त्या चावडीवरती हे सगळे लोक जमतात, आपल्या समस्या त्याच्यावरती चर्चा करतात आणि त्याचं कथेत रूपांतर किंवा नाटकात रूपांतर करून ते सादर केलं जातं. हा प्रकार सातत्याने करून तो एवढा प्रभावी झाला, की यातले काही प्रयोग ब्रॉडवेमध्ये सुद्धा त्यांचं सादरीकरण झालं. काहीसं त्या रेफरन्सनी, त्या संदर्भाने आम्ही हे कथाघेरा नाव इथे निवडलं. कथाघेरा म्हणजे प्रोसिनियम आर्च नसलेला रंगमंच. कथाघेरा म्हणजे कुठलाही नियम नसलेला रंगमंच. कथाघेरा म्हणजे जे हृदयचे ते हृदय. असा संवाद साधण्यासाठीचा हा एक आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. जसे इतर सगळे उपक्रम आपण रसिकांना आवडले, तसाच हा उपक्रम आपल्याला आवडेल अशी आम्हाला आशा आहे. हे सादरीकरण आपण नक्की बघा, हे अभिवाचन आपण नक्की बघा आणि जसं इतर सर्व उपक्रमांना आपण सहभाग देऊन मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, वेळोवेळी आपल्या सूचना दिलेल्या आहेत, तसं आम्हाला समृद्ध करणाऱ्या आपल्या सूचना इथूनही पुढे कथाघेरासाठी आपण देत राहा. धन्यवाद. कथेचं नाव आहे पाषाण चित्र. लेखिका रेखा बैजल. अखेरच्या तोड्यावर एक गिरकी घेऊन तिनं आपलं नृत्य संपवलं. टपोऱ्या फुलावर दवबिंदू जमावेत तसे तिच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू तरारून आले होते. नाकपुड्या श्वासानं उचलल्या होत्या. चेहरा आरक्त झाला होता. कमरेशी बांधलेल्या ओढणीनं तिनं आपला घाम हळूवार टिपला. तिनं आचार्यांकडे पाहिलं. आचार्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती चमकली. पायातले घुंगरू न सोडता ती धावत आचार्यांजवळ गेली. त्यांचे पाय तिने पकडले. आचार्य, काय चुकलं? आशंकेनं तिचं मन थरारलं. आचार्य, सांगा ना, काय चुकलं? तिचं शरीर आचार्यांच्या पायावर वाकलं. तेही विलक्षण कमनीयतेनं. नृत्य तिच्या अंगांगात भिनलं होतं. शरीराची प्रत्येक पेशी एवढी नृत्यमय झाली होती की तिची प्रत्येक हालचाल नृत्यमय असायची. परमेश्वर एखाद्या शरीराला
नृत्य बहाल करतो. पण तिला पाहून असं वाटतं की प्रथम नृत्याचा एक सुंदर आविष्कार परमेश्वरानं निर्माण केला आणि त्याला हे शरीर दिलं. आपण केवळ नृत्यासाठी आहोत ही तिची भावना होती. तिच्या जगण्याचे सारे उद्देश नृत्याभोवती गोळा झाले होते. म्हणूनच जेव्हा आचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा ती घाबरली. असं काय चुकलं आपलं? कन्ये, उठ, इथे बस. नाही आचार्य, ते स्थान आपलं. आता तुझं आणि माझं वेगळं स्थान राहिलं नाही देवी. तू माझ्या बरोबरीची झालीस. तुला स्थान आता हेच. माझ्याजवळ जे काही शिकवण्यासारखं होतं ते सगळं संपलं. नाही आचार्य, असं कसं म्हणता? आपणच म्हणत होता की गंगेचा अनिरुद्ध प्रवाह वाहत राहावा तशी ही कला आहे, हिला अंत नाही. खरंय, पण ते सामान्यांसाठी. तू साक्षात नृत्य आहेस पोरी. तू साक्षात नृत्य आहेस पोरी. सर्व आचार्यांमध्ये मी श्रेष्ठ, पण आज तू सारं माझ्याकडून शिकून घेतलंयस. तुझ्यातलं नृत्य मी जाणलं, म्हणून सारे शिष्य मी दूर सारले. नृत्य शाळेत तुझ्या बरोबर स्वतःला कोंडून घेतले. मी वृद्ध आहे, पण तुझी तपस्या फार मोठी आहे. बाहेरच्या जगाशी काही संबंधही न ठेवता तू हे कलामृत माझ्या जवळून घेत राहिलीस. हाती फुलं घेतली की सुकतात, पण तीच फुलं सकाळच्या किरणांच्या हाती गेली की उमलतात, खुलतात. तू अंगच्या गुणांनी नृत्य असंच बहाराला आणलंस. तुझ्यासारखी शिष्या मिळणं हे माझं परम भाग्य. नाही आचार्य, ती संकोचली. देवी, तुझ्या एवढी नृत्य निपुण जगात दुसरी कुणी नाही. तू परिपूर्ण आहेस. आणि या शब्दासरशी तिच्या मनात वादळ उठलं. मी परिपूर्ण आहे? खरंच? मग तरीही मला हे अपुरेपण का जाणवतं? परिपूर्णता स्वतःला जाणवत असते असं म्हणतात ना. मग आज आचार्यांनी सांगेपर्यंत परिपूर्णता मला का नाही जाणवली? आचार्य, मला हे सारं अपूर्ण वाटतंय आणखी काही शिकायचंय. मी वेगानं गिरक्या घेते तेव्हा जाणवतं ही गती पुरेशी नाही. असं वाटतं नृत्य केल्यावर शरीर थकून जावं, पेशी सुन्न व्हावी, पण एवढं भारले पण येत नाही. सर्व मुद्रा केल्या तरी मन आसावलेलंच असतं. परिपूर्णता अशी असते का? आचार्य, ज्याची गोडी सांगून कळणार नाही आणि कळल्या वाचून राहणार नाही अशी जर परिपूर्णता असेल तर मला ती मिळाली नाही. मला ती मिळाली नाही आचार्य. आचार्यांनी एक सुस्कारा सोडला. तिच्या पाठीवरचा त्यांचा हात थरथरला. पोरी, परिपूर्ण असूनही अपूर्णतेच्या जाणीवेनं जळत राहणं यासारखा शाप नाही. तू हे वेड डोक्यातून काढ. कसं काढू? नृत्याची अशी तहान लागलीये मला की तहान भागली नाही तर मी तडफडून मरून जाईल. आचार्य, मला नृत्य हवंय, आणखी हवंय. आचार्य खिन्न झाले. देवी, ही भीती होतीच मला, कारण हे नृत्य परिपूर्ण नाही. कोणतं नृत्य परिपूर्ण आहे? शिकवाल मला? देवी, देवी नको विचारूस. परिपूर्णतेत सुख असतंच असं नाही ग. तू सर्वश्रेष्ठ आहेस, हे सुख काय कमी आहे? नाही, मला खोटं समाधान नकोय आचार्य. परिपूर्णतेत सुख नसेल पण समाधान तर असेल ना. सांगा आचार्य, कुठे आहे ते परिपूर्ण नृत्य? मी शिकणार. तुझा हट्टच आहे देवी तर सांगतो. इथून कित्येक कोस दूर एक स्थान आहे, जे कुणालाही माहिती असणं शक्य नाही. तिथे लेणी आहेत. त्या लेण्यांमध्ये हे परिपूर्ण नृत्य कोरलंय. काय? लेण्यांमध्ये? होय, नृत्याचा परिपूर्ण आविष्कार त्या लेण्यांमध्ये झालाय. तिथली प्रत्येक मूर्ती एवढी लयबद्ध चितारली म्हणतात.
म्हणजे आपण नाही पाहिलीत ती शिल्प? नाही. आणि आणि तू ही ती जिद्द सोडून दे. जीवाशी खेळ करू नकोस. आचार्य, माझा जीव आहेच नृत्यासाठी. त्यासाठी मी जगतीये. नृत्यासाठी या जीवाशी वाटेल तो खेळ खेळीन मी. ठीक आहे बेटा, तुला हवंच आहे ते ठिकाण. माझ्याजवळ त्याचा मार्ग रेखित केलाय. हे बघ. आचार्यांनी एका जुन्या संदुकीतून एक पासोडी काढली. त्या पासोडीवर तो मार्ग रेखित केला होता. आचार्य तिला समजावून सांगू लागले. आचार्य, मी जाणार तिथे, ती निश्चयानं म्हणाली. देवी, देवी माझी विनंती आहे तुला, तू अजूनही हा हट्ट सोडून दे. नाही आचार्य, आपण मला अडवू नये. आपली शिष्या परिपूर्ण नृत्यांगना व्हावी असं नाही वाटत आपल्याला. मला आपण आशीर्वाद द्यावा. ती वाकली. डोळ्यातले अश्रू पुसून आचार्यांनी आपला कृश हात उचलला. देवी, देवी सांभाळ मला. कलंडणाऱ्या आचार्यांना तिनं सावरलं आणि निजवलं. आचार्य, काय झालं? माझ्या कलेचं संक्रमण तुझ्यात झालंय. देवी, देवी मी संपलो. पण पण बेटा अजूनही नाही नाही, अडवू नका. अपूर्णतेतच मानव्य असतं एवढं लक्षात असू दे. विचार करून पाऊल उचल. माझे आशीर्वाद आहेत. बोलता बोलता आचार्यांची मान कलंडली. त्यांना बरंच काही सांगायचं होतं, पण ते मिटल्या ओठात दडलं. आचार्यांचे पाय तिच्या अश्रूंनी भिजू लागले. रानावनातून वाट काढीत, अडीअडचणींना तोंड देत, ऊन पाऊस अंगावर झेलत ती प्रवास करत होती. कधी कधी ती धावत होती, कधी थकल्या पायांनी चालत होती. पण तिच्या हालचालीतील सहज नृत्यमयता पाहून झाडंही स्तब्ध होत होती. अखेर ती त्या लेण्यांच्या तोंडाशी येऊन पोचली. ती जागा गर्द झाडीत लपली होती. अशा झाडांच्या गर्दीत एका विस्तीर्ण पटांगणात एवढा भव्य सभामंडप असेल असं कुणालाही वाटलं नसतं. सभामंडपाच्या पायऱ्याशी ती आली. ते तिचं ध्येयच होतं. एवढ्या दिवसांचा ध्यास होता. मानसिक आणि शारीरिक थकव्यानी ती त्या पायऱ्यांशीच कोसळली. ती शुद्धीवर आली ती पाण्याच्या सपकाऱ्यांनी. एक वृद्धा तिच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा हबका मारत होती. तुम्ही कोण? तिनं उठत विचारलं. पाणी पी, थंड आहे. वृद्धेच्या शब्दामध्ये काहीही न सांगण्याचा मनोदय स्पष्ट होता. तुम्ही इथे कशा? मी इथेच असते. नाव काय तुझं? देवी. देवी. देवी इकडे तिकडे पाहू लागली. लेण्यांच्या प्रवेशद्वाराशीच ठिकठिकाणी जाळी झाली होती. आजूबाजूच्या झाडांचा पाचोळा विषण्णपणे आवारात पडला होता. देवी ताडकन उठली. किती घाण झालीये, साफ करायला हवंय सारं. येता तुम्ही मदतीला? नाही देवी, मी त्या मंदिरात नाही येऊ शकत. तुला काही लागलं तर मी मदत करीन. ती बघ माझी झोपडी. आणि तिच्या कसल्याही म्हणण्याची वाट न पाहता ती वृद्धा झोपडीकडे चालू लागली. संभाषणाचे मार्गच तिथे खुंटले. तिनं आपल्या अंगावरची ओढणी काढली आणि ती लेणी साफ करू लागली. सारी कोळिष्टिके काढून झाली. झाडायला फांद्या जमा कराव्यात म्हणून ती बाहेर आली. तो प्रवेशद्वाराशीच ताज्या हिरव्या फांद्यांचा झाडू होता. तिनं एक दृष्टिक्षेप झोपडीकडे टाकला आणि झाडू घेऊन ती आत गेली. दिवस अंधारून आला तरी तिची स्वच्छता चालूच होती. हळूहळू अंधार सारं वस्तुमान गिळू लागला. ती वृद्धेच्या झोपडीपाशी आली. तिची वाटच पाहत असल्यासारखी वृद्धा पटकन बाहेर आली. तिच्या हातात दिवा होता. दिवा हवाय ना? घे. पण तुमच्या झोपडीत? डोळे मिटले की अंधार काय उजेड काय सारं सारखंच वाटतं. माझं तर मनच मिटलंय. जेवायची काळजी करू नको. हे रान तुझ्यासारख्या कलावंतांना नेहमीच फळं देतं. मीही तुला 2 घास आणून देत जाईल. थांब हा. ती पुन्हा काळोखात शिरली. हातात पानांमध्ये बांधलेलं काही घेऊन आली. हे घे आजचं जेवण. आणि मग देवीच्या कसल्याही बोलण्याची वाट न पाहता ती पुन्हा अंधारमय झाली. देवीला काही विचारावंसं वाटलं. अहो बाई, माझी झोपायची वेळ झाली आहे. मलाही झोप येते श्रमानी, पण थोडा वेळ द्या ना.
देवी काहीशी रागानं म्हणाली. नाईलाज झाल्याप्रमाणे ती वृद्धा बाहेर आली. काय? हे कंकण घ्या, माझ्या जेवणाचा मोबदला. सोन्या चांदीचा व्यवहार मी इथे कोणाशी करू? झाडाझुडपांना हा व्यवहार कळत नाही. पुढे कधी कामाला येईल? देवी, मला आहे भूतकाळ, त्यावर मी जगते. आणि ती पानं पाहिलीस तशीच एक दिवस मी गळून पडणार, कुजून अखेर मातीत मिळणार. या खेरीज आणखी काही नाही. आणि हो, तू ते अन्नपात्र सभागृहाच्या बाहेर ठेव. का? तुम्ही सभागृहाच्या आत येत नाहीत? नाही देवी. देवी, तुला नृत्य शिकायचंय ना? मग प्रश्न विचारू नकोस. ठीक आहे. सकाळ झाली. सूर्याचे सोनेरी किरण त्या पूर्वाभिमुख लेण्यांवर आले आणि आपल्या सोनेरी किरण जलाने त्या शिल्पांना आंघोळ घालू लागले. देवी चकित होऊन पाहत राहिली. केवढा हा नेत्रदीपक नृत्याविष्कार होता तो. ज्या मुद्रा तिनं कधीही पाहिल्या नव्हत्या त्या तिथे अवतरल्या होत्या. प्रत्येक शिल्पात विविधता होती, विलक्षण गतिमानता होती. साऱ्या सभामंडपात ती फिरत होती. केवळ हस्तमुद्रांचेच केवढे प्रकार. कुठे हळुवारपणे दुमडलेली तर्जनी, कुठे कमलकलीप्रमाणे ताठ अंगठा, भ्रुकुटीचे किती तऱ्हेचे नर्तन. कधी आश्चर्यानं उचललेली भ्रुकुटी, तर कधी तिरस्कृततेने केवळ टोकाकडून वर उचलली गेलेली भ्रुकुटी. सारं ती मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. जमेल का हे आपल्याला? जमेल सारं? ती पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत होती. केवढीही गतिमानता. नर्तकीचा हा उचललेला पाय ती केव्हाही खाली टेकवील. अनुरागानं पाहणारी नर्तकी, पण कोणत्याही क्षणी स्मित बाहेर फुटेल असं वाटणारी. केवढं हे भावसौंदर्य. हे जमेल सारं? सूर्यप्रकाशाच्या सोनेरी मुलाम्यात न्हालेलं ते सौंदर्य ती स्वतःचं भान विसरून पाहत होती. पाहता पाहता तिच्या हाताचा आघात अगदी नकळत बाजूच्या खांबावर झाला. ती आश्चर्यचकित झाली. त्या आघातासरशी पोकळ खांबातून मृदंगाचे बोल बाहेर पडले. सभागृहाच्या रचनेमुळे त्याचे प्रतिध्वनी काही काळ सतत आवर्तनाने होत गेले. ती जेवढी आश्चर्यचकित झाली तेवढीच आनंदीही. तिनं भराभर मृदंगाचे बोल त्यावर काढले. पाहता पाहता त्या बोलांनी ते सभागृह व्यापून गेले. तिच्या शरीरातल्या अणून अणूत चैतन्य भारलं गेलं. ती एका पाठोपाठ एक मृदंगाचे बोल, विविध ताल त्यावर वाजवत गेली. सारं सभागृह दुमदुमून गेलं. ती वळत्या पावलांनी सभागृहाच्या बाहेर आली. झाडावरची रानफुलं तोडली, सभागृहात आणली. तिनं अग्नी प्रज्वलित केला. ती शिल्पांपुढे उभी राहिली. तिनं प्रज्वलित केलेल्या अग्नीच्या छटा विविध कोनातून त्या शिल्पांवर पडल्या होत्या. प्रकाश सावलीच्या खेळात ती शिल्प विलक्षण जिवंत वाटत होती. तिनं फुलांच्या ओंजळीचा त्या शिल्पांवर वर्षाव केला. त्यांच्या पुढे ती नतमस्तक होऊन बोलू लागली. तुम्ही शिल्प नाहीत, साक्षात नृत्य आहात, स्वर्गीय कला आहात. तुमची अनुमती आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला गुरु केलंय. मला ही सारी परिपूर्णता आत्मसात करायची आहे. तुमची संमती आहे हे गृहीत धरतीये. ही पूजा मी आजपासून सुरू करतीये. मला तुमचे आशीर्वाद हवेत. आत्मविश्वासाने ती पहिल्या शिल्पापुढे उभी राहिली. त्या शिल्पाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्या मुद्रा ध्यानात घेतल्या. आपलं आधीचं ज्ञान आठवलं. त्या मुद्रेस योग्य कोणते पदन्यास आहेत, कोणते विक्षेप योग्य आहेत याचा तिनं विचार केला. तिनं खांबावर पुन्हा मृदंगाचे बोल काढले. त्याची आवर्तनं त्या सभागृहात एका पाठोपाठ एक तरंगासारखी निर्माण होत राहिली. तिनं सारं कौशल्य पणाला लावून नृत्याचे पदन्यास घेतले आणि अखेरीस त्या शिल्पाप्रमाणे स्थिती घेतली. तेवढा एकच विक्षेप ती बरोबर होत आहे असं समाधान मिळेपर्यंत करत राहिली. अखेर ती थकून शांत झाली. सुन्न होऊन ती बसली. एवढा वेळ नुपुरांच्या आवाजांनी निनादलेलं वातावरण शांत झालं. ती तिथेच एका शिलाखंडाला टेकून बसली. थकव्यातून बाहेर येत ती चैतन्यात आली. ती विचार करत होती, खरंच हे विश्व कोणतं आहे? साऱ्या जगापासून अलिप्त, तोडून काढलेला
एक भागच असावा असं वाटायला लावणारं हे रान, रानातलं सभागृह, सभागृहातलं चैतन्य, आपल्या जगातले कोणतेही नियम न पाळणारी ही पाषाण चित्र कोणत्या तरी जगाचे नियम पाळतात खास. अग्नीच्या सानिध्यात त्या शिल्पांमध्ये वाटणारं जिवंतपण आश्चर्यकारक आहे. मला सतत सोबतीची सवय आहे आणि इथे तर पाषाणांशिवाय कसलीही सोबत नाही. पण तरी मला एकटं वाटत नाही, भीती वाटत नाही. असं का? भीती न वाटणं हा माझा मनोधर्म आहे की या जागेचा? सारच नवल आहे. या चित्रांच्या आसपास राहणारी ती वृद्धा कोण? या निर्जन वनात ती का राहते? अन आत का येत नाही? तेवढ्यात प्रवेशद्वारातून सावली आत आली. तिने वळून त्या सावलीचा धनी कोण ते पाहिलं. सावलीच्या पाठीमागेच ती वृद्ध स्त्री उभी होती, सभागृहाबाहेर. तुमचं जेवण. तिच्या हातात द्रोण होते. देवी बाहेर आली. का कष्ट घेता तुम्ही माझ्यासाठी? माझे कंदमुळांवर भागेल. एका कलावंताची सेवा घडते हे माझं भाग्य. केवळ संकोचा पायी तू माझं हे सुख का हिरावून घेतेस? पण तुम्ही आत का येत नाही? सांगेन कधीतरी. प्रत्येक व्यक्तीमागे एक कहाणी असते देवी, कधी अश्रूची, कधी हसूची. तू या अन्नाचा स्वीकार कर. तिने वृद्धेच्या हातातले द्रोण घेतले. तुम्हाला भीती नाही वाटत इथे? नाही. या शिल्पाचं अस्तित्व जाणवत राहतं, मग भीती नाही वाटत. एवढं असूनही तुम्ही सभागृहात येत नाही? त्या स्त्रीने एक उसासा सोडला. ही शिल्प तयार करणारा शिल्पकार कोण आहे तुम्हाला काही माहिती आहे? ही शिल्प स्वयंभू आहेत, ती स्त्री ठामपणे सांगत होती. कधीतरी एकदा अप्सरा रात्री जमिनीवर आल्या, त्यावेळी त्यांनी हे स्वर्गीय नृत्य केलं. त्यात त्या एवढ्या बेभान झाल्या की रात्र संपते हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. उजाडायच्या आत पुन्हा स्वर्गात जायला हवं हा नियम होता. नृत्यात त्या मग्न असतानाच सूर्याच्या किरणांनी त्यांना स्पर्श केला आणि त्या क्षणी त्या अप्सरा शिल्प झाल्यात. त्या वृद्धेचं सारं बोलणं ऐकून देवीला हसू आलं. साऱ्या समजुती आहेत या, ती जेवण संपवित म्हणाली. वृद्धा शांतपणे म्हणाली, असतीलही कदाचित, पण समजुती एखाद्या व्यक्तीसाठी वस्तुस्थिती असतात, त्या व्यक्तीसाठी त्या सत्यही असतात. तुम्हाला इथं कधी भीतीदायक नाही जाणवलं? तुझ्या आजवरच्या आयुष्यात तुला काहीच भीतीदायक जाणवलं नाही? त्या वृद्धेने प्रतिप्रश्न केला. म्हणजे? न कळून देवीने प्रश्न केला. तसं पाहिलं तर भीतीदायक सारं काही असतं आणि काहीही नसतंही. माणसानं सावध असावं. माणूस सावध नसला की त्याला स्वतःपासूनही धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याचं ध्येयही त्याच्या जीवनाचा ग्रास होऊ शकतं. ही तुझी कला देखील एखाद्या वेळी तुला पुरे करा. 2 घास खाऊ घातले म्हणून तुम्ही माझ्या कलेबद्दल वाटेल ते बोलू नका. आणखी कशानं मृत्यू येण्यापेक्षा कलेनं आला तर मी आनंदानं तो स्वीकारेल. 2 घास खाऊ घातले म्हणून नाही पोरी, कितीतरी पावसाळे पाहिलेत म्हणून. कलेचं वेड मीही अनुभवलंय म्हणून. कलेचं वेड तुम्ही? हो, मी देखील अशीच. बोलता बोलता ती वृद्धा थांबली, घाबरल्यासारखी, वचनभंग झाल्यासारखी. बोला ना, बोलता बोलता अशा थांबलात का? नाही, न बोलण्याचं वचन आहे मला. जर मी हे बोललेलं कुणी ऐकलं तर? कोण ऐकणार या रानात? तुम्ही आणि मी, याखेरीज आहेच कोण इथे? असं म्हणू नकोस. हा सारा परिसर ऐकत असतो, बोलत असतो, पण आपल्याला कळत नाही इतकंच. मी जाते. याहून अधिक बोलणं न वाढलेलं बरं. काय होईल बोललात तर? त्या स्त्रीचे डोळे भरून आले. मी जेवढं अधिक बोलीन तेवढं माझं आयुष्य वाढेल.
आयुष्य देखील एवढं शापमय वाटतं तुम्हाला? हो, माझ्यासाठी जिवंत राहणं हाच शाप आहे आणि तो मी भोगतेय. कुणी दिलाय हा शाप? सांगितलं ना, काहीही विचारू नकोस. केवळ स्वतःचा विचार कर तू. ती वृद्धा चिडली आणि मग तिलाच ओशाळल्यासारखं वाटलं. माफ कर, मी चिडले, जाते मी. ती वृद्धा स्वतःला सावरत निघून गेली. देवी सभागृहात आली आणि तिथे आल्याबरोबर निश्चिंत झाली. त्या क्षणी तिला जाणवलं की वृद्धेशी बोलताना आपण संभ्रमित झालो होतो, आशंकित झालो होतो. यापुढे केवळ कामापुरतं बोलायचं तिच्याशी, असं ठरवून ती दुसऱ्या शिल्पापुढे उभी राहिली. काळाचं भान विसरून ती ते नृत्यविलास शिकत राहिली. एवढ्या काळात झाडांनी 5दा आपली जीर्ण पाने जमिनीवर टाकली आणि तितकेचदा पाचूंची हिरवी शाल अंगावर ओढली. 5 वसंतांनी आपल्या नावाचे तुरे सृष्टीत खोले होते आणि 5 ग्रीष्मांनी तापलेपणाची वेदना सृष्टीला दिली होती. पण या सर्वांकडे तिचं लक्षही नव्हतं. सभामंडपाच्या खांबावर केलेल्या आघातांमध्ये, मृदुंगांच्या बोलांच्या आवर्तनात, पावसाळ्यांच्या पागोळ्यांचा ताल आणि विजेची कडाडून झालेली सम तिच्या खिसगणतीतही नव्हती. एवढी ती नृत्यमय होऊन गेली होती. अखेर तो क्षण आला ज्याची ती वाट पाहत होती. प्रत्येक शिल्पाचा नृत्याविष्कार तिनं शिकून घेतला आणि कधी नव्हे ती परिपूर्णतेची भावना तिला स्पर्शून गेली. मन तृप्त झालं. यापुढे शिकण्यासारखं काही राहिलं नाही हे तिनं मनोमन जाणलं. वृद्धा तिच्यासाठी अन्न घेऊन आली. तसं तिनं वृद्धेला म्हटलं, उद्या सकाळी याल? या द्वाराशी या. मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे. उद्या या साऱ्याचा पूजा स्वरूप पुनराविष्कार करणार आहे. याल? वृद्धेच्या चेहऱ्यावर वेदना सरपटून गेली. झाली तुझी साधना पूर्ण एवढ्यात? होय. म्हणजे संपलं सारं? काय? काही नाही. तुझा माझा सहवास संपेल. आज 5 वर्ष मी तुझ्या सहवासात राहिले. उलट तुम्हीच मला अन्नदान. नाही, या निर्जन परिसरात तुझी सोबत मिळाली, या उपकाराची ही परतफेड होती. तुम्ही चलाल माझ्या बरोबर? कुठे? वृद्धेने दचकून विचारलं. परत माझ्या गावी? क्षणकाल शांततेनं दंश केल्यागत वृद्धा गप्प बसली. नाही, माझं नशीब इथंच बांधलं गेलंय. असं का म्हणता? माणूस आपलं नशीब आपणच ठरवतो. माझं पहा, मी या 5 वर्षात जे काही मिळवलं त्यात काय केवळ नशिबाचाच हात होता? नव्हता. पण साऱ्या लिहिलेल्या अक्षरावरून फिरायला नशिबाचा एक हात पुरतो पोरी. काय म्हणता? देवीने रागानं विचारलं. माफ कर, फाटक्या मृदुंगातून तुटके बोलच बाहेर पडतात. तसं माझं झालंय. मी उद्या येईन तुझं नृत्य पाहायला. बोलता बोलता वृद्धा वळली आणि नेहमीसारखंच प्रश्नचिन्हांच्या खुणा मागे ठेवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सूर्याचे किरण सोनेरी रंगात न्हायच्या आधीच ती उठली. शुचिरभूत झाली. आजूबाजूच्या वाढलेल्या गवतातून हळदी आणि रक्तवर्णाची फुलं तिनं तोडली. त्यांचे हार तयार केले. अलंकारांप्रमाणे तिनं ते हार शरीरावर धारण केले. पसरट कुंडात पाणी घेऊन त्यात बघत तिनं आपला शृंगार केला. आपल्या लांब केसांची तिनं सर्पाकृती वेणी घातली. त्यावर गजरे माळले. रान लेणं लेवून ती नखशिखांत सजली. ती मूर्ती पुढे उभं राहिली. अग्नी प्रज्वलित केला. त्यात सुगंधी लाकूड जाळलं. सारं सभागृह सुगंधानं भारलं. प्रज्वलित अग्नीमुळे आणि धूपामुळे त्या मूर्ती आणखीनच गूढ आणि जिवंत वाटू लागल्या. अग्नीची ज्वाला लवलवली की हालचाल केल्याप्रमाणे ती शिल्प भासायची. ती त्यांच्यापुढे नतमस्तक होत म्हणाली, 5 वर्ष मी तुमच्याकडून कला शिकले आहे, तुमची संमती गृहीत धरून. आज मी जे काही मिळवलं ते तुमच्या पुढे सादर करणार आहे. प्रणाम करून तिने नृत्याला सुरुवात केली. प्रत्येक शिल्पापुढे जाऊन ती तसा आविष्कार करीत होती.
विलक्षण गतीनं, विलक्षण वेगानं सभागृहात फिरत होती. आजूबाजूची झाडं देखील वाऱ्याबरोबर हलायचं विसरून श्वास रोखून नृत्य पाहत होती. नुपुरांचा छमछमाट सभा मंडपात निनादत होता. तिचं तर देहभान हरपलं होतं. केवळ नृत्यमय झाली होती ती. तिची घामेजली पावलं सभागृहात रांगोळीसारखी उमटत होती. दिवस कलू लागला. सूर्य पश्चिमेला कलून लाल झाला होता. ते लाल किरण झरोक्यातून आत आले होते. तिचं नृत्य संपत आलं होतं, पण पाय थकले नव्हते. वृद्धेचे डोळे थकले होते, पण नजर अनिमिष होती. ती श्वास रोधून पाहत होती. कोणत्याही क्षणी नृत्य करता करता ती थांबली. भास की खरं? ती निरखून पाहू लागली आणि तिचे पाय जमिनीला खिळले. शरीराला कंप सुटला. तिच्या समोरचं शिल्प हालचाल करत होतं. तिनं प्रयासानं तोंडातून निघणारी किंकाळी रोखली. तिनं आजूबाजूला पाहिलं. सारी शिल्प जिवंत झाली होती. आपल्या धडधडत्या छातीवर हात ठेवून ती उभी राहिली. सर्व शिल्पातून एकसंध आवाज येऊ लागला. तू मिळवलंस, आमच्याकडून सारं काही मिळवलंस. स्वर्गीय नृत्य तू आत्मसात केलंस. तू धन्य आहेस. एखाद्या योग्याप्रमाणे सर्वसंग त्याग करून तू ही कला मिळवलीस. तिची हळूहळू भीती कमी होत गेली. पण तुम्ही निर्जीव शिल्प जिवंत कशी झालात? तुझ्या नुपुराच्या आघातांनी एक एक अणू जिवंत केला, चैतन्यमयी होत गेला. तुझं नृत्य नव्हतंच ते आम्हाला, आमच्या अस्तित्वाला आव्हान होतं, जसा एक भक्त परमेश्वराला देतो. हा तुझा साक्षात्काराचा क्षण आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. साक्षात्काराचा आणि संपण्याचाही. काय संपण्याचा? तिचा आवाज कापला. वृद्ध सारं ऐकत होती. ऐकता ऐकता तिचंही हृदय हललं. हो, संपण्याचा आणि समर्पणाचा म्हण हवं तर. ज्या क्षणी तू ही स्वर्गीय कला आत्मसात केलीस, त्याच क्षणी तुझं भविष्य ठरलं. जे जे स्वर्गीय आहे ते मर्त्य लोकात जाऊ शकत नाही. हा निसर्गाचाच नियम आहे. मानवाला जन्मतःच अपूर्णतेचा शाप आहे. पूर्णत्वाला जो जातो तो मानव नव्हेच. ही निसर्गाची धारणा. या धारणेनुसार तुला आता मानवी जीवन विसरायला हवं. पण मी माझ्या प्रयत्नाने ही कला मिळवलीये. ती काय अशी मिळवण्याक्षणी संपण्यासाठी? मिळवल्याचा क्षण हाच खरा क्षण असतो देवी. त्यानंतर उरतात केवळ त्या क्षणाची प्रतिबिंब. नाही नाही, असं नाही. मी पुन्हा पुन्हा नृत्य करीन, इतरांना ही कला देईन. असं घडणार नाही देवी. देवत्वाला स्पर्श केलेली कला ही मानवाच्या आकलनाबाहेर असते. ज्यांनी आजपर्यंत तुझी वाखाणणी केली तेच लोक हे काय अंगविक्षेप म्हणून तुझी हेटाळणी करतील. सहन होईल तुला हे? देवत्वाचा झालेला अपमान ना तुला, ना आम्हाला, ना निसर्गाला सहन होणार. तू असं जीवन जगू पाहशील तर ते तुला मृत्यूहूनही भयानक वाटेल. कलावंत काहीही सहन करू शकतो, स्वतःचा उपमर्दही. पण आपल्या कलेची अवहेलना तो सहन नाही करू शकत. मग हे गुण मानवाला कधीही न लाभणं हे चालणार तरी कुठवर? ज्याच्या वृद्धीचा आवाका जेवढा तेवढं त्याला नियंत्याकडून मिळतं. लहान मापट्यात तू कितीही दाणे भरू पाहिलेस तरी ते ओसंडून जातील, सामावणार नाहीत. मला एवढ्या लवकर नाही संपायचं. प्रत्येक निर्णय आपल्या हाती नसतो देवी. सारं जग त्याज्य मानून तू कला शिकलीस, आमची अनुमती गृहीत धरून इथली कला आत्मसात केलीस, पूर्णत्व मिळवलंस. हे सारं तुझ्या मनासारखं होत गेलं. आता अतिमानवाची इच्छा तुला मानावी लागणार आहे. देवी, खरंच सांग, इतकी वर्ष तू जगापासून दूर राहिलीस. आता काय हे जग तुझ्या विकसित झालेल्या दृष्टीला आपलंसं वाटेल? जगाला तू आपलीशी वाटशील?
फार मोठा अंतराय तुझ्यात आणि जगात निर्माण होईल. अनेक शापित जीवन तुला जगावं लागेल, जसं त्या वृद्धेला जगावं लागतंय. दारात उभ्या असलेल्या वृद्धेकडे निर्देश करीत एक शिल्प म्हणालं, वृद्धेला ते कसं? तीही एक मोठी नृत्यांगना. होय, तिच्याही आयुष्यात हा क्षण आला होता, पण तिनं पाठ फिरवली. वळत्या भीत्या पावलांनी जगात परत गेली. पण नाही, ते शक्य नव्हतं. त्या जगापासून तिच्या आयुष्याची नाळ त्या एका साक्षात्कारी क्षणानं केव्हाच कापली होती. ती परत आली, पण तिला इथे स्थान नव्हतं. कला तिच्यावर रुष्ट झाली होती. अखेर तिला राहावं लागलं ते या सभागृहाबाहेर. हे देखील सारं ठरलेलं असतं देवी. तुझं नशीब या सभागृहात बांधलेलं आहे हे स्पष्ट आहे, पण तुझ्याच योग्यतेच्या तिला मात्र या सभागृहाबाहेर राहावं लागलं. साक्षात्कारी क्षण माणसाचं माणूस पण जाळून टाकतो, देवत्वाला पोचवतो. पण असंच माणूस पण जळलेली ही हीनाहून हीन अशा माणसाच्या वाट्याला येईल असं एकोलकोंडे पण अनुभवते. माझी सारी स्वप्न संपली, पण तू संपली नाहीस देवी. तू साक्षात कला होऊन राहणार आहेस. कला आणि कलावंत हे द्वैतच तुझ्याजवळ संपलं आहे. तू जर जगात गेलीस तर तुझ्या लक्षात येईल की तुझी स्वप्न किती फोल आहेत. त्यावेळी तू आणखीही दुःखी होशील. माणूस स्वतःला कुणी मोठं म्हणावं यासाठी जन्मभर असावून असतो, पण तुला कुणी मोठं म्हणण्याची गरज नाही. तू खरोखरच मोठी आहेस. तुला मान्य असेलच हा निर्णय. आपलं जीवन मरण इथंच बांधलं गेलंय हे तिला कळलं. जो क्षण मिळवण्याचा ठरला तोच संपण्याचा ठरला. ती रुद्ध आवाजात म्हणाली, देवी, पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर तू त्याला संपला म्हणशील? मान्य आहे, सारं सारं मान्य आहे. तिच्या डोळ्यापुढे गुरु येऊन गेले, तिचे जन्मदाते येऊन गेले. तिच्या महत्वाकांक्षा तिला आठवल्या. ज्या महत्वाकांक्षेचं साधनेत रूपांतर झालं ती नृत्य साधना आठवली. नदीचा एक लहानसा बारीक दोरी एवढा प्रवाह पाहता पाहता रुंदावत जाऊन अनेक मुखांनी सागरास मिळावा तसं आपलंही झालंय हे तिनं ओळखलं. कितीतरी प्रश्न एकामागे एक मनात उसळले. परिपूर्णता मिळवणं मानवाच्या नशिबात का नाही? परिपूर्ण मानवाला जगात स्थान का नाही? तिला स्वतःच्या संपण्यापेक्षाही हे प्रश्न अनुत्तरित राहणार याचं वाईट वाटत होतं. तिने एक असहाय्य दृष्टिक्षेप वृद्धेकडे फेकला. वृद्धेच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती अधिकच उन्मळून गेली. हे अश्रू कशाचे? तिला माझं हे मिळू शकलं नाही याचे, की माझी सोबत संपणार याचे? तिला हे सारे माहिती असूनही तिनं आपल्याला हे सांगितलं नाही. या साऱ्या प्रश्नांमुळे विकल होऊन तिनं असहाय्यतेनं कपाळाला हात लावला. चेहऱ्यावर कुठेतरी समाधान, तरी डोळ्यात प्रश्नचिन्ह आणि अश्रू. त्या विकल मुद्रेत विलक्षण गतिमानता, शरीराचा लवचिक बाक, धनुष्याकार भिवयात ताणलेल्या, एक हात मागे टाकलेल्या, जगाचा निरोप घेताना तिनं त्याग केलेल्या स्वप्नांसारखी तिची ओढणी पायाशी पडलेली. या विलक्षण मुद्रेत असतानाच तिचं पाहता पाहता एका शिल्पात रूपांतर झालं. अशी विलक्षण मुद्रा त्या सभागृहात कुठेही नव्हती. हा विक्षेप नव्हता. आपल्या साऱ्या सामर्थ्यासह ती शिल्पात रूपांतरित झाली. ती शिल्प पुन्हा अबोल झाली. वृद्ध हळूहळू पुढे आली. तिनं त्या शिल्पाला भीत भीत हळुवार हात लावला. अजूनही त्यात जिवंतपणाची ऊब होती. अजूनही त्या स्पर्शात किंचित नरमपणा होता. डोळ्यातली आसव अजूनही ओलीच होती. क्षणापूर्वी ती या जगात होती आणि या क्षणी ती एक शिल्प होऊन राहिली आहे. वृद्धेला तिची शेवटची अश्रूंनी डबडबलेली प्रश्नार्थक नजर आठवली. देवी,
या क्षणी मी शिल्परूप झालेल्या तुझे अश्रू पुसू शकत नाही ग. या तुझ्या आविष्काराचा तोल बिघडू नये म्हणून अश्रू हवेतच. निसर्गाचा आणि मानवाचा असाच तोल असतो आणि त्या तोलाचं भान ठेवूनच मी गप्प राहिले. देवी, कितीदा तरी सारं सांगावं वाटलं, पण तरीही या निसर्ग नियमांना बांधलेली होते. तू भाग्यवान आहेस, कारण तू साक्षात कला झालीस. पण मी हे भाग्य नाकारलं. अन्विद्ध करणारा शर होऊन हरिण जखमी अवस्थेत फिरावं तशी मी फिरले. साक्षात्काराच्या क्षणानं सारं जग तुच्छ वाटू लागलं. पण माझी सुटका झाली नाही, केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे. सारं संपवताना तुला किती वेदना झाल्या असतील याची मला कल्पना नाही. पण माझ्या या एकाकी जगण्याहून या वेदना नक्कीच कमी असतील. आता माझं काय, आता माझं काय, ती वृद्धा प्रत्येक शिल्पापुढे जाऊन विचारित होती. कातर आवाजात पुन्हा पुन्हा विचारत होती. पण शिल्प मूक होती. तिचाच एकाकी कंपित आवाज त्या सभागृहात घुमत राहिला.